गलतीने पण जास्वंदीच्या पानाच्या रसामध्ये ही एक गोष्ट मिसळून आपल्या केसांना लावू नका, नाहीतर तुमचेही केस इतके वेगाने वाढतील की तुम्ही कापून कापून थकून जाल। म्हणून म्हणते तुम्ही याला तिथेच लावा जिथे तुम्हाला केस उगवायचे आहे। गलतीने पण दुसऱ्या ठिकाणावरती लावले तर तिथे पण केस निघणार। तर ज्यांचे पण टक्कल झाले आहे, केस गळती थांबतच नाही आहे, ते लोक या व्हिडिओला लक्ष देऊन बघा। कडुलिंबाच्या पानाच्या रसामध्ये एक गोष्ट मिसळा आणि केसांमध्ये लावा, केस भयंकर लांब होणार फक्त 7 दिवसामध्ये। हे मी चॅलेंज करते, कारण की मी आपल्या केसांवर जास्वंदीच्या पानाच्या रसामध्ये फक्त एक वस्तू मिक्स करून लावली आणि माझे केस भयंकर लांब झाले। हे माझे काही सबस्क्रायबर्स आहेत, यांनी आपल्या केस गळतीचे फोटोज मला पाठवले। यांची केस गळती खूप जास्ती प्रमाणामध्ये होत होती। माझ्या सांगण्यावरून ही रेमेडी त्यांनी आपल्या केसांवरती अप्लाय केली आणि त्यांचे टक्कल पडलेल्या डोक्यावरती सुद्धा केस आले। त्यांचे केस अगोदर मुठ्ठी भरून गळायचे आणि ही रेमेडी वापरताच त्यांची केस गळती थांबून त्यांची केसांची वाढ वेगाने झाली। 2 ते 3 इंच केस त्यांचे 7 दिवसामध्ये वाढले। त्यांची केस गळती तर तुरंत स्टॉप झाली। त्यांच्या टक्कल पडलेल्या डोक्यावरती सुद्धा केस आले आणि त्यांचे केस दाट आणि लांब झाले। तुम्हीच आता त्यांच्या केसांमध्ये फरक बघू शकता। तर सर्वात आधी आपल्याला घ्यायचा आहे कडुलिंबाचा पाला। कडुलिंबाची पानं ही केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहे। यामध्ये अँटी फंगल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात, जे केसांच्या अनेक समस्या दूर करतात। केसांसाठी कडुलिंबाच्या पानाचा खूप फायदा आहे। आपल्या केसांमधला कोंडा दूर करण्यासाठी कडुलिंबातील अँटी फंगल गुणधर्म टाळूवरील कोंडा कमी करण्यास मदत करते। दुसरी गोष्ट, खाज आणि कोरडेपणा कमी करण्यास कडुलिंब खूप फायदेशीर आहे। आणि तिसरी गोष्ट, कडुलिंबाच्या वापराने डोक्यातील उवा मरण्यास खूप मदत होते। म्हणून कडुलिंबाचे पानं आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूप जास्ती फायदेशीर आहे। ही एक आयुर्वेदिक वनौषधी आहे आपल्या केसांसाठी, कारण की बाकीचे आपण मार्केटचे सिरम, तेल जे वापरतो, शॅम्पू वगैरे, त्यामध्ये काही ना काही केमिकल्स असतात, पण हे वनौषधी अशी आहे की हे नॅचरल आहे। कोणत्याही प्रकारचे नुकसान न पोचवता आपल्या केसांना वेगाने करते, आपल्या केसांची वाढ वेगाने करते, आपल्या केसांच्या लांबीला बूस्ट करते। ही रेमेडी इतकी पॉवरफुल आणि जबरदस्त आहे, ही केसांना 101% रिझल्ट देते। म्हणून कडुलिंबाच्या पानं आपल्याला इथे घ्यायचे आहे। तर बघू शकता, कडुलिंबाचे पानं मी या प्रकारे तोडून घेतलेली आहे पूर्ण। आपल्याला ही रेमेडी बनवण्यासाठी कडुलिंबाची पानं हवी आहे। गॅरंटी देते, हा नुस्खा वापरताच तुम्हाला तुमचे केस सांभाळणे कठीण होईल। मी आपल्या केसांना जास्वंदीच्या पानाच्या रसामध्ये एक गोष्ट मिसळून लावली आणि रातूनच माझे केस रेशमसारखे मुलायम, चमकदार व फक्त 7 दिवसामध्ये माझे केस खांद्यापासून ते गुडघ्यापर्यंत लांब झाले। मी या व्हिडिओमध्ये लाईव्ह रिझल्ट दाखवणार आहे, त्याला बघून तुम्हाला विश्वास होणार आहे हे आपल्या केसांवर 100% काम करते। तर इथे मी जे पानं घेतलेली होती कडुलिंबाची, ती आपल्याला अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। तर इथे मी अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घेते या कडुलिंबाच्या पानांना आणि त्यानंतर मिक्सर पॉटमध्ये टाकून याचे मी वाटण करून घेते, जेणेकरून यामधला जो रस आहे कडुलिंबाच्या पानाचा तो आपल्याला इथे मिळून जाणार। हा एक आयुर्वेदिक उपाय आहे आणि हा आपल्या केसांवरती 100% काम करते। आपल्याला आणखी एक गोष्ट यामध्ये मिसळायची आहे जास्वंदीच्या पानाच्या रसामध्ये, ते मी समोर तुम्हाला दाखवणारच। जास्वंदीच्या पानाच्या रसामध्ये एक गोष्ट मिसळा आणि केसांना हवे तसे वाढवा। हेअर फॉलचे हे पक्के सोल्युशन आहे। तर बघू शकता, धुतलेल्या कडुलिंबाच्या पानांना मी आता या मिक्सर पॉटमध्ये ट्रान्सफर केलेले आहे आणि आता यामध्ये आपल्याला 1 ग्लास फिल्टर वॉटर ॲड करायचं आहे। या प्रकारे मी ज्या प्रकारे करून दाखवत आहे त्याच प्रकारे। आणि आता आपल्याला छान याचं वाटण करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामधला कडुलिंबाच्या पानामधला पूर्ण रस आपल्याला मिळून जाणार आपल्या केसांसाठी। तर बघू शकता, या प्रकारे मी इथे वाटण पण करून घेतलेलं आहे। वाटण करून घेतल्यानंतर आता आपल्याला या वाटणला या कटोऱ्यामध्ये मी गाळून घेत आहे चाळणीच्या सहाय्याने। या प्रकारे तुम्हालाही करायचे आहे, जेणेकरून आपल्याला या कडुलिंबाच्या पानाचा पूर्णपणे रस मिळून जाणार। थोडेही वेस्ट न जाऊ देता आपल्याला पूर्ण रस आपल्याला यामध्ये गाळून घ्यायचा आहे। बघू शकता, चम्मचने मी जे काही राहिलेलं आहे मिक्सर पॉटमध्ये ते पण मी यामध्ये चमचच्या मदतीने काढून घेतलेलं आहे आणि असं दाबून दाबून यामधला पूर्ण रस आपल्याला या कटोरीमध्ये काढून घ्यायचा आहे। बघू शकता, या प्रकारे मी रस इथे काढून घेतलेला आहे। गरमीमुळे केस रफ व निर्जीव होतात, त्यामुळे आपले स्कॅल्प खराब होते व केसांची ग्रोथ होणे स्टॉप होते। जास्वंदीच्या पानाच्या रसामध्ये फक्त एक वस्तू मिसळून मी लावले आणि माझे केस सुंदर लांब व दाट झाले। नंतर माझ्या सांगण्यावरून या माझ्या यूट्यूबर्सनी सुद्धा रेमेडीचा
वापर केला आणि त्यांच्यासुद्धा केसांची लांबी 7 दिवसामध्ये वाढली. त्यांचे केस वेगाने लांब, दाट व रेशमसारखे मुलायम झाले. त्यांनी आपल्या केसांची बॅक फोटोज माझ्यासोबत शेअर केली आहे. ही रेमेडी त्यांना तर माहीत झाली, पण सामान्य लोकांना या रेमेडीची अजूनही माहिती नाही आहे. ते आत्ताही महागडे ट्रीटमेंटच करत आहे केसवाढीसाठी. तर नेक्स्ट इन्ग्रेडियंट्स यामध्ये आपल्याला ॲड करायचे आहे ते आहे कपूर. कपूर तुम्ही कोणतेही घेऊ शकता. जे आपण देवाला जाळतो ते कपूर आपल्याला इथे घ्यायचे आहे. तर इथे आपल्याला 3 ते 4 कपूरचा वापर करायचा आहे. तर इथे मी 4 गोळ्या घेतलेल्या आहे कापूरच्या आणि आता आपल्याला याला बोटाने कुचकारून याला बारीक करायचं आहे, म्हणजे की बारीक पावडर करून घ्यायचा आहे. 1 चम्मच बारीक पावडर करून आपल्याला या जास्वंदीच्या रसामध्ये मिसळायचे आहे. मी जे गोष्ट म्हणत होती तुम्हाला तेच ही गोष्ट आहे. हे एक गोष्ट आपल्याला या जास्वंदीच्या रसामध्ये मिसळायची आहे आणि मग बघा तुमची केसांची वाढ की जलद गतीने होणार की तुम्ही या रेमेडीचा रिझल्ट बघून स्वतः शॉक व्हाल. कारण की कपूरमध्ये आहे सायट्रिक ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट, जे आपल्या केसांची रफ्तार वाढवते आणि आपल्या केसांची डबल ग्रोथ करते, म्हणजे की आपल्या केसांना दाट आणि लांब करते. तर यामध्ये आपल्याला कपूर मिसळायचेच आहे. कपूर मिसळल्यानेच ही रेमेडी इतकी पॉवरफुल आणि जबरदस्त होते की आपल्या केसांची वाढ वेगाने करते, आपल्या केसांना स्पीड देते. एक रॉकेटसारखी स्पीड आपल्या केसांना मिळते. म्हणून म्हणते महागडे प्रोडक्ट यूज करण्या अगोदर ह्या रेमेडीला एकदा नक्की वापरून बघा. तुम्हाला विश्वास बसणार की ही रेमेडी खरंच आपल्या केसांवरती काम करते आणि तुम्ही नक्की ही व्हिडिओ शोधाल की खरंच मला याने रिझल्ट दिला. म्हणून म्हणते आत्ताच लाईक करून शेअर करून ठेवा, जेणेकरून व्हिडिओ तुम्हाला शोधावी नाही लागणार. ही कमेंट टाकण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार तुमच्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा. ही रेमेडी आपल्याला रात्रीला आपल्या केसांवरती अप्लाय करायची आहे. आता तुम्ही म्हणाल की हे रात्रीला कसं काय पाणी लावायचं, पण हे पाणी पूर्ण केसांमध्ये सुकून जाणार. सकाळी तुम्ही बघाल तुमच्या केसांमध्ये हे पाणी पूर्ण ॲब्झॉर्ब होणार आणि तेव्हाच हे रेमेडी तुमच्या केसांवरती काम करणार. म्हणून म्हणते एकदा नक्की वापरून बघा. जायच्या आधी एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात, भारतातल्या कोणत्या कोपऱ्यातून, कोणत्या शहरातनं, कोणत्या गावातनं, कमेंटमध्ये एकदा मला पण कळणार की ही रेमेडी भारतातल्या कोणत्या कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे ते. तर बाय.